चला तर आज झालेल्या इतिहासाचं ॲनालिसिस घेऊया. माझा बी सेट आहे, तर मी बी सेटमधून घेत आहे. पहिला प्रश्न आहे, चुकीचे विधान ओळखायचे होते आपल्याला. त्याच्यामध्ये भगतसिंग व राजगुरू यांनी सॉर्डर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली, हे पहिलं सेंटेन्स बरोबर आहे. नाशिक जिल्हाधिकारी जॅक्सनची हत्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केली, हे पण विधान बरोबर आहे. आणि मुंबईचा कमिशनर रँड याची हत्या चाफेकर बंधूंनी केली, हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे सी विधान हे एकमेव चुकीचं आहे. आपल्याला चुकीचं विचारलं होतं, ते तुमच्या लक्षात आलं असेल तर. नंतर 1909च्या मोर्लेमेंटो सुधारणा कायद्याबद्दल, हे शुद्ध टोनग्यांची आचळ ठरतील, यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया खालीलपैकी कोणी दिली. तर हे एवढे असे स्ट्रिक्ट उद्गार कोण काढू शकतं, तर लोकमान्य टिळक हेच काढू शकतात. तर त्याचा आन्सर 3 आहे. नामदार गोपाळकृष्ण गोखलेंच्या कार्याबाबत खालील विधाने अचूक पर्यायाची निवड करा. तर याच्यामध्ये अ, ब आणि ड हे आन्सर आहे. सॉरी हे अ, ब, ड आन्सर आहे. 3 चुकीचं आहे याच्यामध्ये. तर 2 नंबरचा पर्याय याचं उत्तर आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे, वसाहतवादामुळे भारतात खालील प्रमाणे कोणते परिवर्तन घडून आले. तर याच्यामध्ये पहिलं, राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली, मध्ययुगीन राजवटीचा शेवट झाला आणि भारतात नागरीकरणाचा वेग वाढला, हे तिन्ही पण पर्याय आहेत. तर याचं उत्तर 3 आहे. नंतर येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्थ बसणार नाहीत, राजकारभाराचा वाटा देऊनही संतुष्ट होणार नाहीत, किंबहुना सर्वच राज्यकारभारावर आपला हक्क प्रस्थापित करू पाहतील, असे कोणी म्हटलंय आणि कोणत्या पत्रात म्हटलंय. तर त्यांनी माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी म्हटलंय आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर या पत्रामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. नंतर पुढचा क्वेश्चन आहे, 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबई लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले होते. त्याच्यामध्ये हजर कोण नव्हतं हे विचारलं होतं. तर त्याला महात्मा गांधी हजर नव्हते, त्यांनी शुभेच्छा पाठवल्या होत्या पण ते हजर नव्हते. तर त्याचं उत्तर 3 आहे. 1857च्या बंडाबाबत बंडवाल्यांनी एक जरी समर्थ नेता मिळाला असता तरी भारतीयांचे इंग्रजांचे राज्य नष्ट झाले असते, हे कोणी केलेलं विधान आहे. तर जॉन लॉरेन्स यांनी हे विधान केलेलं आहे. उत्तर क्रमांक 3 आहे. लोकमान्य टिळकांनी बेत रायफली व काडतुसे बनवण्याचे शिक्षण घेण्यासाठी नेपाळ येथे कोणाला पाठवले होते. तर हनुमंतराव कुलकर्णी आणि कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, हे त्याचं उत्तर आहे. नंतर 9वा क्वेश्चन आहे, समाज सुधारक ओळखायचं आपल्याला. याच्यामध्ये दिग्दर्शन हे ऐकलं की लगेच कळतं की बाळशास्त्री जांभेकरांबद्दल आहे हे. आणि 10वा क्वेश्चन आहे की 1916 मध्ये महर्षी धोंडो केशवकर यांनी महिला विद्यापीठ SNDT विद्यापीठ स्थापना केली. त्याच्या मागे उद्देश काय होता त्यांचा, तर स्त्रियांना शिक्षण द्यायचं होतं आणि स्त्रियांना स्वावलंबी बनवायचं होतं. हे शिक्षण कलेचं नाहीये. तर अ आणि क ह्याचा आन्सर आहे. आणि एवढेच आहेत. तुम्ही बघा काही मिस्टेक केलेल्या आहेत त्या.